मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो आजचा हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय, आधी सांगतो मी हा 23 तारखेला 23 मार्च 2026ला होता आणि नवीन बिल्डिंगमध्ये जवळजवळ हे तिसऱ्या मजल्यावर जिथे महापौरांचं सुद्धा ऑफिस आहे त्याच्या शेजारीच जे हॉल आहे मोठा, जिथे आता जनरल बॉडी मीटिंग GB ज्याला म्हणतात ती होणार आहे. तुम्हाला साईडला माझ्या दिसत असेल, लेफ्ट साईडला ते दरवाजा थोडासा दिसतो आहे, तिथनं एक एंट्रन्स आहे. इथे बघा हे सिक्युरिटी गार्ड सगळे उभे आहेत. त्यांनाही मी ते विचारतो आहे की नागरिकांना आणि पत्रकारांना जर जनरल बॉडी मीटिंग अटेंड करायची असेल तर कुठे जायचं. तर त्यांनी सांगितलं की तिसऱ्या मजल्यावर हे हॉल असतो आणि चौथ्या मजल्यावर त्या हॉलचीच बाल्कनी असते जिथं पत्रकार बसतात. तर मित्रांनो माझा मुद्दा आजचा हाच आहे की पत्रकारांना किंवा डिजिटल मीडिया किंवा खास करून यूट्यूबर जे आहेत त्यांना कसं अडवलं गेलेलं आहे ह्या इथं दिसतंय. बघा, हिंदवी स्वराज राज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, बघा इथं नावचं तुम्हाला दिसतंय. तर मग मी चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी, हा बघा समोर जो जिना दिसतोय तो चौथ्या मजल्यावर म्हणजे बाल्कनीवर जाण्यासाठी आहे. तिथं लगेच मला अगदी आनंदानं सुरक्षा रक्षकांनी अडवलं, ज्यांच्याकडे स्वतःकडे आय कार्ड नाही आहेत बघा. आणि आता मी हा जो कागद बघतोय तर त्यांनी असं सांगितलं की या कागदावर जे सगळे जे पत्रकार आहेत, मग ते डिजिटल असू द्यात किंवा म्हणजे आपले प्रिंट मीडिया असू द्या किंवा यूट्यूबर्सवर असतील, ह्याच्यामध्ये मला माहीत नाहीत, पण त्यांनी खास करून ह्यावेळी यूट्यूबर्सना अडवलेलं आहे. प्रथमच मागं तुम्हाला दिसली सोय यूट्यूबर काय अडलेले आहेत. तर हे सगळे ब अशा कॅटेगरीमधले सो कॉल पत्रकार जे आहेत सगळे ते, मग त्यामध्ये TV9 येईल, झी येईल, त्यानंतर प्रिंट मीडियामध्ये केसरी येईल, प्रभात येईल वगैरे, तुम्हाला दिसतंच आहे. काही नावं मुद्दाम मी कॅमेऱ्यासमोर धरलेली आहेत. तर मित्रांनो थोडक्यात काय की यांनी यूट्यूबर्सना बंदी घातलेली आहे आणि अशा ठिकाणी बंदी घातलेली आहे जिथं काही पत्रकार तर जात आहेत आणि त्याचसुद्धा काही यूट्यूबरना सुद्धा सोडत होते असं मला दिसलेलं आहे. तर माझा मुद्दा असा आहे की ह्यात लपवण्यासारखं काय, जनरल बॉडी मीटिंग आहे ना, ही सुद्धा मीटिंग नंतर त्यांनी लाईव्ह केलेली आहे. बघा आता इथनं एक यूट्यूबर गेला बघा तिथे, आणि त्यामुळं मी सुद्धा त्याच्या मागोमाग तिकडे जाऊन बघतो आहे. परत मुद्दा सांगतो आहे की यूट्यूबरना का अडवता तुम्ही, ते काय तुमच्याकडनं पैसे मागत नाही आणि जे काही पत्रकार बाकीचे करतात तेच काम हे करत आहेत. आता इथे तुम्हाला गणेश बिडकर साहेब काही यूट्यूबरशी बोलताना दिसत आहेत. गणेश बिडकर साहेब आहेत हे, आणि मग त्यांनासुद्धा खरं हा प्रश्न विचारला पाहिजे की का अडवत आहेत तुम्ही. माझा मुद्दा असाच होता की जर अडवत असाल तर मग मलाही फारसा इंटरेस्ट नाही. त्यामुळं मग मी माझा ह्या घटनेला किंवा ह्या पॉईंटला माझा बॉडी कॅमेरा मी बंद केला आणि फक्त एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं की इथं बघा. मग आता नगरसेवक जे आले, नवनिर्वाचित नगरसेवक जे आलेले आहेत ते सुद्धा जर बॉडी कॅमेऱ्यावर ते दाखवणार नसतील, आता म्हणजे इलेक्शनच्या वेळी मात्र सगळे यूट्यूबर त्यांना हवे होते. माझ्याच ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या मुलाखती आलेल्या आहेत आणि आत्ता पुढे सुद्धा लागतात आणि आम्ही आंदोलन कवर करतो, ह्यांच्या बाईट्स कवर करतो. आणि नुसते नगरसेवक नाही तर आमदार असू देत, खासदार असू देत, ते यूट्यूबरशी बोलायला तयार असतात. पण हे जनरल बॉडीला असं काय लपवणार होते ते, आणि त्यामुळे हे त्यांना करून दिलं नाही. तर इथे कदाचित हा डिसिजन हे नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत हा त्यांचा असू शकतो. कारण का अधिकारी तर ऑलरेडी अगोदर जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, हे ऑलरेडी जिथं जमेल तिथं यूट्यूबरना अडवत आलेले आहेत. तर असं असताना आता नवनिर्वाचित नगरसेवक जे सगळे आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करायची. आणि तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला सांगा की जनरल बॉडी मीटिंग असू द्या, नंतर कुठलंही महानगरपालिकेचं चाललेली गोष्टी असू द्यात, ते लोकांपर्यंत पोचवायच्या का नाही. कारण की यूट्यूबर जे आहेत ते स्वतंत्र विचाराचे आहेत आणि ते कदाचित त्यांना म्हणजे सत्य दाखवण्याचा सुद्धा प्रत्येकांचा आपल्याला काही त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न चालू असतो. तर मित्रांनो तुम्ही आत्ता बघितलं की इथे अगदी छानपैकी त्यांनी अडवलेलं आहे. जनरल बॉडी मीटिंगमध्ये यूट्यूबरना येऊनसुद्धा दिलेलं नाही आहे. हे कितपत योग्य आहे याच्यावर तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमची मतं कळवा आणि त्याप्रमाणेच पुढचे मी असेच व्हिडिओज तुमच्याकडं घेऊन येणार आहे माझ्या बॉडी कॅमेऱ्यावरचे. हा व्हिडिओ जर तुम्हाला ओरिजिनल बघायचा असेल तर तो माझ्या TV10 लाईव्ह याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनकट ह्याच्यामध्ये बघता येईल. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो
आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.